brought to you by Silver Pumps. टॉप क्वालिटी और कंसिस्टेंट परफॉर्मेंस के लिए सिर्फ सिल्वर पंप नाम याद रखना. कृषी मंत्र्यांना तुम्ही पत्ते द्यावे आणि त्यांना घरी बसून खेळायला सांगा. करे लातूरच्या दौऱ्यावर असताना छावा संघटनेच्या कार्यकर्त्यांनी त्यांच्यासमोर पत्ते फेकले. विधानसभागृह हे शेतकऱ्यांचं, राज्यातल्या कष्टकऱ्यांचं आणि त्या ठिकाणच्या राज्यातल्या जनतेसाठी कायदा तयार करणारं सभागृह आहे. त्या ठिकाणी सर्वसामान्यांचे प्रश्न मांडावे, सर्वसामान्य न्याय दिला पाहिजे. त्या ठिकाणी पत्ते खेळायची जागा नाही. माणिकराव कोकाटे हे सभागृहात पत्ते खेळत आढळल्याने प्रतिकात्मक आंदोलन छावाच्या संघटनेकडनं करण्यात आलं. आपल्या पक्षाचे ते आमदार आहेत, तुम्ही त्यांना मंत्री केलंय, त्या मंत्र्याला अजिबात पदावर ठेवू नका. कोकाटेंना मंत्रिमंडळातून काढण्याची मागणी देखील छावा संघटनेकडनं करण्यात आली. त्यानंतर राष्ट्रवादीच्या कार्यकर्त्यांनी छावाच्या कार्यकर्त्यांना बेदम मारहाण केली आहे. या मारहाणीत कार्यकर्ते जखमी झालेत. हा सगळा प्रकार तटकरेंच्या पत्रकार परिषदेदरम्यान झाला. छावाच्या कार्यकर्त्यांनी निवेदन दिल्यानंतर ते बाहेर पडले. यावेळी राष्ट्रवादी युवक काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष सूरज चव्हाण आणि त्यांच्यासोबतच्या कार्यकर्त्यांकडनं छावाचे युवक प्रदेशाध्यक्ष विजय घाटगे आणि इतरांना मारहाण करण्यात आली. या प्रकारानंतर आता सुनील तटकरे यांनी प्रतिक्रिया दिलेली आहे. असं काय असेल तर ते चूक आहे. मी याचं कधीच समर्थन करणार नाही. मी अत्यंत शांततावादी कार्यकर्ता आहे. चर्चेतून, देवाणघेवाणीतून अनेक प्रश्न त्या ठिकाणी सुटत असतात. ते त्यांची भावना व्यक्त करण्यासाठी आले. मी शांतपणाने ऐकलं. मी निंदनीय असं म्हटलं मग अशी कारवाई करावं योग्य ती असेल ती. मी समर्थन करणार नाही कधीच. आयुष्यात मी कधी चुकीच्या गोष्टीचं समर्थन केलं नाही. सर, त्या ठिकाणी पोलीस देखील होते, कारवाई करणं अपेक्षित होतं. मी सांगितलं ना, आता मला माहीत नाही ना, माझ्या समोर तर घडलं नाही. असं दाखवा की मी होतो तिथे. मी मगाशी आपल्या लातूरकरांच्या वेगवेगळ्या क्षेत्रातल्या नामवंतांशी चर्चा करत होतो. मी या गोष्टीचा चूक घडली त्याच्याबद्दलचा स्पष्ट शब्दात नाराजगी व्यक्त करतो. दरम्यान या सगळ्या प्रकरणानंतर सूरज चव्हाण यांनी दिलगिरी व्यक्त केली आहे. पोस्ट लिहित त्यांनी त्यांची दिलगिरी व्यक्त केली आहे. चव्हाण त्यांच्या पोस्टमध्ये म्हणतात, महाराष्ट्राला यशवंतरावजी चव्हाण यांच्यासारख्या सुसंस्कृत नेत्याचा वारसा आहे. त्यांचाच आदर्श मानून आमचे नेते अजितदादा पवार काम करतात. आदरणीय अजितदादांच्या नेतृत्वाखाली काम करताना महाराष्ट्राच्या राजकीय परंपरेला धक्का लागणार नाही याची काळजी आम्ही घेत आलो आहोत. मात्र अलीकडच्या काळात काही घटक आमच्या नेतृत्वावर अत्यंत हीन पातळीवरची टीका करीत आहेत. त्याबद्दल कार्यकर्त्यांच्या मनात संताप होता. छावा संघटना ही अन्यायाविरुद्ध लढणारी संघटना आहे. त्यामुळे आम्हाला ती बंधू संघटना वाटते. त्यांनी प्रदेशाध्यक्ष आदरणीय सुनील तटकरे यांना निवेदन देणे किंवा त्यांच्या अंगावर पत्त्याची पाने भिरकावणे हे आम्ही समजू शकतो. तो त्यांचा अभिनव आंदोलनाचा प्रकार असू शकतो. परंतु तिथून निघताना संबंधितांनी आमच्या नेत्याबद्दल अत्यंत घाणेरडे उल्लेख करत शिवीगाळ केली. ते ऐकून कार्यकर्त्यांकडनं उत्स्फूर्तपणे मारहाणीचा प्रकार घडला. अर्थात तो घडायला नको होता, परंतु दुर्दैवाने घडून गेला. त्याबद्दल आम्ही जाहीर दिलगिरी व्यक्त करतो. दरम्यान आता अद्याप राष्ट्रवादीच्या कार्यकर्त्यांवर गुन्हा दाखल करण्यात आलेला नाही आहे. यावर अजित पवार काय भूमिका घेतात हे पाहणं महत्त्वाचं असणार आहे.